मनमाडमध्ये भूसंपादन पेट्रोलियम पाईपलाईन फुटवून पेट्रोल डिझेल चोरी करणारी टोळी उघडकीस आणण्यात मनमाड शहर पोलीस स्टेशनला यश आलंय। दिनांक 11 जून रोजी मनमाड शहर पोलीस स्टेशन हद्दीतील अनकवाडे शिवारात मुंबई मनमाड बीजवासन उच्चदा भूसंपादन पेट्रोलियम पाईपलाईनला छिद्र पाडून मोठ्या प्रमाणावर पेट्रोल डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात मनमाड पोलिसांना यश आलंय। याबद्दल अधिक माहिती अशी की मनमाड शहर पोलीस स्टेशन हद्दीत अनकवाडे शिवारात तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथे मुंबई मनमाड बीजवासन पाईपलाईन चॅनेज CH 243.300 किमी जवळ लबाडीचे इराद्याने पेट्रोल डिझेलची चोरी करून विक्री करण्याच्या उद्देशाने पाईपलाईनचा क्लॅम्प बसवून छिद्र केल्याबाबत दिनांक 6 जून 2025 रोजी प्रकार उघडकीस आल्याने BPCL इन्स्टॉलेशन पानेवाडी येथील प्रबंधक श्री अनुज नितीन धर्माराव यांनी दिलेल्या तक्रारीवरून मनमाड शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याच्या तपासात माननीय श्री विजय माकरे पोलीस निरीक्षक मनमाड शहर पोलीस स्टेशन यांनी पोलीस पथक तयार करून त्यांना तपासाबाबत योग्य सूचना दिल्या असता गोपनीय बातमीदारामार्फत व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी नामे सुनील उर्फ सोनू जयशंकर तिवारी वर्ष 35 राहणार कल्याण ठाणे, कथुरायन उर्फ कार्तिक रामकृष्ण मुदलियार वर्ष 38 राहणार गोवंडी मुंबई, मोहम्मद मकसूद अब्दुल वाहिद शेख वर्ष 40 राहणार शिवाजीनगर गोवंडी मुंबई, इरफान याकूब मोमीन राहणार मनमाड नांदगाव जिल्हा नाशिक, काकासाहेब शिवराम गरुड राहणार अनकवाडी तालुका नांदगाव, वाहिद सदार सय्यद राहणार नटवर पारखे गोवंडी मुंबई, याकूब शेख अमजद कुरेशी राहणार मुंबई यांची नावे निष्पन्न झाली असून सदर गुन्ह्यात आज पावतो एकूण 8 आरोपी निष्पन्न झाले असून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। सदर गुन्ह्यातील अटक आरोपींकडे नेमके किती पेट्रोलियम पदार्थ चोरी करण्यात आला व कोणास विकला तसेच कोणत्या टँकरमधून वाहतूक केले तसेच आणखी किती ठिकाणी अशाच प्रकारे चोरी करण्यात आली याबाबत अधिकचा तपास सुरू आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगवीर सिंग संधू, उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन, पोलीस निरीक्षक विजय माकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कौशल राम निरंजन वाघ, पोलीस कर्मचारी राजेंद्र केदारे, पंकज देवकाते, प्रल्हाद सणप, अशोक व्यापारे, संदीप झालटे, रणजित चव्हाण, राजेंद्र खेळणार, तांत्रिक विश्लेषक विभाग हेमंत किलबिले, अदीम बहिराम यांनी संयुक्तरित्या केली आहे। मनमाड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मुंबईवरून बिजनवास या ठिकाणी जाणारी एक उच्च दाबाची पाईपलाईन आहे। त्याच्यामध्ये पेट्रोलियम आणि डिझेल याचा वाहतूक केली जाते। याला क्लॅम्प करून त्याला छिद्र पाडून त्याच्यामधून चोरी करण्याचा प्रयत्न हा गेल्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी झाला होता। याच्याबाबतची तक्रार ही त्या स्थानिक शेतकऱ्यांनी अशी माहिती दिली होती की आमच्या विहिरीमध्ये त्याचा एक तवंग पसरलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी लिकेज झालेलं असावं आणि त्याचे डिटेल पाणी केल्यानंतर त्याचं क्लॅम्प केलेल्या ठिकाणं आढळलं ज्या ठिकाणी चोरी करण्याच्या उद्देशाने अशा स्वरूपाचं क्लॅम्प केलं जातं। या बाबतीतली अधिकृत तक्रार आल्यानंतर याचं गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण मनमाड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, LCB आणि सर्व अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे काम करून या गंभीर गुन्ह्याला याचा छडा लावलेला आहे। याच्यामध्ये 7 पैकी 5 आरोपी आतापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत। त्यापैकी 2 आरोपी हे लोकलचे आहेत आणि इतर आरोपी हे कल्याण आणि गोवंडी या ठिकाणी राहणार आहेत। याच्यामध्ये त्यांनी या बाबतीमध्ये त्या संपूर्ण उच्च दाबाच्या पाईपलाईनला कशा प्रकारे क्लॅम्पिंग केलं आणि त्याच्यामधून चोरी होणारं पेट्रोल जे आहे ते तासाला साधारणतः 4 लिटर पेट्रोल काढण्याची क्षमता त्यांनी सुरुवातीला निर्माण केली होती, परंतु भविष्यात टप्प्याटप्प्याने त्याची क्षमता वाढवून कमर्शियल बेसवर ते पुढे भविष्यात करण्याची त्यांची शक्यता होती। याचे परिणाम हे अत्यंत भयानक असल्यामुळे याचं गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक पोलिसांनी या 5 आरोपींना अटक केलेली आहे। याच्या पाठीमागे कोण आहे, याचा कमर्शियल यूज करण्यासाठी कोण कोण त्याचा वापर करू शकतं आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्वमेंट कोणकोणत्या लोकांचे आहे हा सर्व भाग हा तपासामध्ये निष्पन्न होईल। हो नाही तेच चेक करतोय आपण तपासामध्ये। ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जे म्हणताय त्याच्यामुळेच हे गांभीर्य आम्ही लक्षात घेतलं होतं की अशा स्वरूपाच्या तेल चोरीमधून एक मोठी घटना या ठिकाणी मनमाडला घडलेली होती। तर अशा प्रकारची घटना भविष्यात घडू नये म्हणून छोटीशा घटनेला सुद्धा गांभीर्याने घेतल्यामुळे भविष्यात मोठी घटना टाळण्यामध्ये मदत होऊ शकते। म्हणून आपण म्हणतात त्याच्याशी काही लिंकेज आहे का हे नक्की आपण तपासामध्ये असू शकतो, कारण याची सुरुवात आहे। एखादी मोठी टोळी सुद्धा याच्या पाठीमागे बॅकमध्ये काम करू शकत असेल तर याच्या तपासामध्ये PCR मध्ये आम्हाला या सगळ्या गोष्टी उघडकीस येतील। आणि आपण आता म्हटलं की हा छोटं त्यामध्ये लक्षात आलं नाही, कंपनीला तुम्ही काय सूचना केलेल्या आहेत?
कंपनीला याच्या बाबतीमध्ये काही ठराविक किलोमीटरच्या अंतरावर त्यांचा एक रखवालदार असतो की ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. त्यांचे ऑटोमॅटिक सेन्सर आहेत, त्याची सेन्सिटिव्हिटी वाढवली पाहिजे, जेणेकरून छोटे जरी काही लिकेज असेल तर सहजपणे त्यांना लक्षात जाऊ शकतं. अशा स्वरूपाच्या सूचना आम्ही त्यांना दिलेल्या आहेत. ते म्हटले की आमच्या टेक्निकल टीमशी आम्ही हा विषय विचार करतो आहोत आणि याच्यामध्ये आणखी उपाययोजना, तांत्रिक उपाययोजना काय करता येतील याच्या बाबतीमध्ये ते करताय. अद्याप पावेतो हे डिझेल कुठल्याही स्वरूपाच्या ह्याच्यामध्ये साठवण्यात आलेलं नव्हतं, भांड्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये टँकरमध्ये किंवा कशामध्ये काढलेलं नव्हतं. हा फक्त ट्रायल अँड इररचा विषय होता की याच्यामध्ये ते टेस्ट करून त्याच्यामध्ये पुढे कमर्शियल बेसवर ते पुढे करणार होते. आता ह्या स्टेजला फक्त त्याच्यामध्ये काढू शकतात की नाही, त्यामध्ये स्टॉप आणि स्टार्टचा वॉल्व लावलं होतं त्यांनी. म्हणजे इतकं टेक्निक व्यवस्थित होतं की ते स्टॉप कधी करायचं, स्टार्ट कधी करायचं, हे सगळे वॉल्व सुरू लावले होते त्यांनी बाहेर. त्या क्लॅम्पला बाहेर वॉल्व लावले होते. त्यामुळे ते भविष्यात हे सगळं व्यवस्थित झालं तर भविष्यात ते कमर्शियल बेसवर करणार होते. तर हा संपूर्ण घटना घडली ही मनमाडमध्ये आणि मुंबईचे गुन्हेगार कसे आढळून आले, काय नेमकं लिंकेज? नाही, टीम बनवली त्यांनी. या बाबतीमध्ये एक टीम बनवलेली आहे. लोकलच्या लोकांनी सांगितलं की या ठिकाणी काढलं तर या ठिकाणी कोणाला लक्षात येणार नाही, शेतीचा विषय आहे, शेतातून जाणारी पाईपलाईन आहे, त्यामुळे इथे काढलं तर जास्त लक्षात येणार नाही. काही ठिकाणी पाईपलाईनचे कमी जास्त जमिनीमध्ये काही ठिकाणी 2 मीटर आहे, काही ठिकाणी 4 मीटर आहे, अशा स्वरूपाचं आहे. तर कमी ठिकाणी असणारे, निर्जन ठिकाणी असणारे, माहिती न पडणारे असं ठिकाण शोधून त्या ठिकाणचे लोकल लोकांना मदतीला घेऊन अशा प्रकारचे काम केलं जातं. पण सर स्थानिक लोक आणि काही कॉमन लोक आहेत की ज्यांच्या आधारावर, काही गुन्हेगार कॉमनचे आहेत, तिचे मनमाडचे आहेत, त्यांच्या ओळखीचे काही लोक तिकडचे आहेत, त्यांनी त्या इकडे त्यांना बोलवून अशा प्रकारचं काम केलेलं आहे. वृत्तसंकलन विभाग, एबी न्यूज, नाशिक.